मराठवाड्याच्या लोकांची जर तुम्ही जर साधं एक एक्झाम्पल घेतलं, तुम्हाला माहिती आहे, साधा आपण बस स्टँडवरती गेलो, बस स्टँडवरती गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, आपण बसवरचं सीट पकडण्यासाठी त्याच्यावरती रुमाल टाकतो. हा रुमाल टाकून काय म्हणतो, ही जागा माझी. म्हणजे आपण कशी लोक आहे, बसवरचं सीट जरी पकडायचं असेल तरी आपण रुमाल टाकून सीट पकडतो. आणि आपल्याच मराठवाड्यात काही लोक असतात, माझ्यासारखे काही लोक असतात, बसमध्ये जातात, तो रुमाल काढतात, बाहेर फेकून देतात आणि समोरच्या सांगतात इथे रुमाल नव्हता, हे सीट माझं आहे. म्हणजे आपण अशा प्रकारचे लोक आहोत की आपण जर आपलं साधं सीट दुसऱ्याच असणार जर आपण दुसऱ्याला देऊ शकत नाही तर विचार करा तुम्ही, आपण आपला मराठवाडा कोणाला दिला असताना. तर साधारणतः त्याचं उत्तर नाही. तर ह्या प्रकारच्या लढाया आणि भरपूर सारे किस्से सांगण्यासारखे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, त्यावेळी निजामशाही होती, निजामशाहीमध्ये तो त्यांचा जो सरदार होता तो इतका चिल्लर माणूस होता ना, चिल्लर माणूस होता म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, त्याला एक सिगरेट पिण्याची सवय होती. तर सिगरेट पिण्याची सवय असताना तो इतका खतरनाक माणूस होता, त्याने त्याच्या स्वतःच्या पैशाचं सिगरेट विकत घेऊन सुद्धा कधी पिलेलं नव्हतं. एवढं डेंजर माणूस असतो. पण तसल्या व्यक्तीकडून मराठवाड्याला आपल्याला जिंकायचं होतं. ते जिंकण्यासाठी अनेक जे काही हुतात्मे लढले त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि या ठिकाणी माझे दोन शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.